मला खरंच काय हवंय हे कळतच नाहीये. असं तुमचंही होतं का? कधी-कधी ना आपल्याला आयुष्यात सगळं काही व्यवस्थित असूनही आतून एक प्रश्न सतत सतावत असतो, की मला काय हवंय? करिअरमध्ये काय करायचंय? कुठे राहायचंय? कोणत्या नात्यामध्ये राहायचंय? कसं आयुष्य जगायचंय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मनाला खरंच समाधान कशातून मिळतं? या प्रश्नांचं उत्तर अनेकदा आपल्याला लगेच सापडत नाही. कारण आपण आपलं आयुष्य जगताना अनेकदा स्वतःच्या मनाचं ऐकण्यापेक्षा इतरांचं जास्त ऐकतो. आई-वडिलांना काय हवंय, कुटुंबाला काय अपेक्षित आहे, जोडीदाराला काय हवंय, समाज काय म्हणेल, मित्र-मैत्रिणी काय करत आहेत आणि बाकीचे लोक आयुष्यात कुठं पोहोचले आहेत. हे सगळं पाहता-पाहता आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचं विसरतो, की मला नेमकं काय हवंय? आणि म्हणूनच आज स्वतःला ओळखण्यासाठी काही साधे प्रश्न आपण स्वतःला विचारूयात. हे प्रश्न तुम्हाला वहीमध्ये लिहायचे आहेत बरं का, या प्रश्नांची उत्तरं. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. पहिला प्रश्न, जर मला कोणालाही काही सिद्ध करायचं नसतं, तर मी माझं आयुष्य कशी जगले असते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण अनेकदा आपण जे काही करतो, ते आपल्याला आवडतं म्हणून नाही, तर कोणाला तरी दाखवण्यासाठी करत असतो. आपण यशस्वी दिसावं, आपल्याबद्दल चांगलं बोललं जावं, आपण इतरांपेक्षा मागे राहू नये. पण एकदा कल्पना करा, कोणीही तुम्हाला जज करणार नाहीये. कोणी तुमची तुलना करणार नाही. कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही, तर तुम्ही काय निवडाल? कदाचित तुमच्या मनात आलेलं पहिलं उत्तरच तुमच्या खऱ्या इच्छेच्या तुम्हाला जवळ घेऊन जाईल. आता दुसरा प्रश्न. काय करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही? प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी एखादी गोष्ट असते, जी त्याला पूर्णपणे वेगळं बनवते. कुणाला लिहायला आवडतं, कुणाला शिकवायला, कुणाला प्रवास करायला, कुणाला लोकांशी बोलायला, कुणाला काहीतरी नवीन निर्माण करायला. आपण ज्या गोष्टीमध्ये स्वतःला पूर्णपणे विसरून जातो, त्या गोष्टींकडे थोडं लक्ष द्या. कारण आपल्या आवडीमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग लपलेला असतो. आता तिसरा प्रश्न. तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्यानंतर आतून शांत वाटतं? फक्त आनंद आणि समाधान यात फरक असतो बरं का. काही गोष्टी आपल्याला क्षणभरासाठी आनंद देतात, पण काही गोष्टी केल्यानंतर मन दीर्घकाळासाठी शांत होतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला मदत केल्यानंतर, काहीतरी नवीन शिकवल्यानंतर, आपलं काम वेळच्या वेळी पूर्ण केल्यानंतर किंवा स्वतःला थोडा वेळ दिल्यानंतर, मनात एक वेगळीच समाधानाची भावना निर्माण होते. त्या भावनेकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. कारण आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्याला कसं वाटतं हे ओळखणं जास्त महत्वाचं असतं. आपल्याला कदाचित मोठं घर नको असेल, आपल्याला घरात शांतता हवी असेल, कदाचित मोठं पद नकोय, आपल्या कामातून मिळणारं समाधान हवंय. आपल्याला लोक नको असतील, पण मोजकी खरी नाती हवी असतील. म्हणून स्वतःला विचारूयात, मला वस्तू हव्यात की त्या वस्तूंमध्ये मिळणारी भावना? हा फरक समजला की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. आता चौथा प्रश्न. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्ही खूप दिवसांपासून करायची इच्छा बाळगून आहात, पण ती पुढं ढकलत आहात? कधी वेळ नाही म्हणताय, तर कधी पैसे नाही, कधी परिस्थिती योग्य नाही, तर कधी आत्मविश्वासच नाही. आणि कधी लोक काय म्हणतील याची भीती. पण कधी-कधी आपली इच्छा संपलेली नसते, फक्त तिच्यावर भीतीची थोडी धूळ साचलेली असते. म्हणून तुमच्या त्या जुन्या इच्छांकडे पुन्हा एकदा बघा. कदाचित त्यात तुमच्या आयुष्याचा एखादा महत्त्वाचा भाग अजूनही तुमची वाट पाहत असेल. ओके. आता पाचवा प्रश्न. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय नको आहे? हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्याला काय हवं आहे हे कधी-कधी लगेच नाही समजत. पण काय नकोय हे मात्र आपल्याला स्पष्टपणे माहिती असतं. कदाचित तुम्हाला सततची धावपळ नको आहे, सततची तुलना नको आहे, नको असलेली नाती नको आहेत, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न नको आहे किंवा स्वतःला विसरून जगणं नको आहे. तर सुरुवात तिथून करूयात. जे नको आहे ते हळू कमी करत गेलो ना, तर हवं ते मिळवण्यासाठीची जागा तयार होईल. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट.
तुम्हाला आजच तुमच्या संपूर्ण आयुष्याचं उत्तर शोधण्याची गरज नाहीये. कधी-कधी आपल्याला फक्त पुढचं पाऊल टाकणं गरजेचं असतं. आज काय करायचंय? आज कोणती एक गोष्ट मला आनंद देईल? आज मी स्वतःसाठी काय करू शकते? आज मी कोणत्या गोष्टीला नाही म्हणू शकते? आज मी कोणत्या गोष्टीला हो म्हणू शकते? हे छोटे-छोटे प्रश्न हळू-हळू स्वतःच्या तुम्हाला जवळ घेऊन जातील. म्हणून आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोबाईल बाजूला ठेवा, शांत बसा आणि कागदावर फक्त 3 वाक्य लिहा. मला काय हवं आहे? मला काय नको आहे? आणि मला कसं आयुष्य जगताना स्वतःचा अभिमान वाटेल. याचबरोबर 5 ही प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला लिहायची आहेत बरं का. जशी सुचतील तशी लिहा. वेळ घेऊन लिहा, पण लिहा. आणि ती उत्तरं लिहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंटमध्ये येऊन सांगायला विसरू नका.